पुण्यातील हडपसरमधील गोंधळे नगर परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। कालव्याच्या कडेला असलेल्या सोसायटीतील दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं। या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र 4 ते 5 दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली। फ्रीज, सिलेंडर, शेड आणि मोठ्या प्रमाणातील साहित्य आगीत भस्मसात झालं। आगीची तीव्रता इतकी भीषण होती की ज्वाला थेट इमारतीच्या 3ऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्या। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली। रस्ता अरुंद असल्यामुळे आणि गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना पोहोचायला उशीर झाला। स्थानिक नागरिक, महिला तसेच नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी धावले आणि मदत कार्य सुरू केलं। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आग आटोक्यात आली, मात्र स्टेशनरी दुकानांसह इतर व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झालं आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार वडापावच्या दुकानातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।